नमस्कार, मी संगीता. संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथे एक भांडं घेतलं आहे, मस्तपैकी वाटी घेतलेली आहे मी. आणि मी घेतले 4 अंडी. ही 4 अंडी अगदीच 4-5 माणसांना पुरेन एवढी बरं का. आता तुम्हाला वाटतं फक्त 4 अंडी निवडीशात कसं व्हायचं, पण पहा तर पुढं कशी गंमत आहे. आणि ह्या 4 अंडी आपण फोडून घेतल्यात ना. आता हे बघा, इथं मी बेसन पीठ घेतलं आहे. तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल, अंड्यामध्ये बेसन पीठ कसं काय. पण ह्या अंड्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आणि अगदीच नवीन रेसिपी बनवायची बरं का आपल्याला. हे बघा, इथं मी जसं लागन ना तसं हे बेसन पीठ टाकणार आहे. आणि शक्यतो जास्त काही टाकणार नाही, फक्त 2 चमचे टाकणार आहे मैत्रिणो. आणि हे संपूर्ण आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे. मग आता हे फेटून बेसन पिठाची अगदी गुठळी बी नाही राहिली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघा. आता हे जे फेटायचं आहे मी ते साईडला काढलं आहे चमच्याने. बघा, पूर्ण गठुळ्या फोडून घेतल्यात, एकही गुठळी राहिली नाही त्याच्यामध्ये. आणि एकदम व्यवस्थित असं फेटलं आहे. आणि इथं बेसन पीठही उरलेलं ते ठेवून दिलं आहे. आता पाहू शकता तुम्ही, जसं लागन म्हणजे थोडंच बेसन पीठ घातलं आहे. आता याची आपल्याला अगदीच मस्त अशी पोळी बनवायची बरं का. पहा बरं, इथं पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आता मी तेल टाकून घेणार आहे. इथं टाकलं अगदीच थोडंसं तेल, जास्तही नाही टाकलं. पहा की आपली पोळी ही अगदीच छान अशी झाली पाहिजे, त्याच्यामुळं असं तेल टाकून घेतलेलं आहे. आणि पोळी ही करपली ही सुद्धा नाही पाहिजे बरं का. मग आज काय बनवायचं आहे आपल्याला. आणि मैत्रिणींनो, खरंच खूप छान अशी ही रेसिपी आहे, अगदी नवीनच मस्त आहे. पहा, अगदी तुम्ही एकदा जर केली ना तर नक्कीच आठवड्यातून 4 वेळा तर अशी रेसिपी करसान. एवढी खास रेसिपी आहे आणि अगदी सगळ्यांसाठी भरपूर अशी होणारी आहे. आणि कमी अंड्यात अगदी भरपूर सगळ्यांना खायला देणारी आहे. पहा ही आता ही पोळी मी पलटून घेतलेली आहे. आणि अगदीच बारीक गॅस करून आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची बरं का. अशी मस्तपैकी मैत्रिणो आता भाजली आणि फुगती बी मस्त, एकदम चांगली फुगती. पाहू शकता त्याची जाडी, हे बघा. चला, आता पोळी भाजून झाली आहेत. आता याला आपण मस्त असे पनीरचे सारखे याचे कट करून घेऊया. आपण जसे पनीरचे तुकडे करतो ना त्या पद्धतीने याचे तुकडे करायचे बरं का. सहज तुकडे होतात, असं नाही की ते रातं वगैरे, सहज त्याचे मस्त असे कट होतात. पाहू शकता, आपल्याला अगदी छान असे पनीरचे याचे तुकडे करून घ्यायच्यात बरं का. आता इकडं कढई ठेवलेली आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. याच्यात मी घेणार आहे तेल टाकून. तेलही थोडंच टाकणार आहे, जास्त काही टाकणार नाही आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे जे वाटण काढलं आहे ते परतून घ्यायचं आहे बरं का. एक छोटा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा मी टाकून दिला आहे. अगदी छान पद्धतीने हा कांदा परतून घ्यायचा ना. हा कांदा ओला कांदा आहे. त्याच्यानंतर थोडंसं सुकं खोबरंसुद्धा आपल्याला टाकायचं आहे. आणि अगदीच कलर येतोपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे बरं का. वाटण बी खूप सोपं आहे, जास्त काही एवढं नाही आहे. अर्धा टॅमॅटोसुद्धा मी त्याच्यात टाकलं आहे, पाहू शकता तुम्ही परतायला. आणि अगदीच अप्रतिम अशी ही चव लागते ह्या टॅमॅटोनी, खूपच छान होते. आणि आपली ग्रेव्ही बी खूप मस्त होती मैत्रिणींनो. कलरही रंगही खूप छान येतो. इथं कोथिंबीरीच्या काही काड्या, धना, लसूण, हे बघा, हे पूर्ण टाकून दिलेलं आहे. छान असं खमंग असं वाटण आपलं परतून झालेलं आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ हा संपूर्ण बघा, मधी बंद करू नका, तरच तुम्हाला समजेल की आपली आजची रेसिपी कशी आहे कशी नाही. चला, आता तेल टाकले, तेल अगदी छान तापले. जिरी मोहरीची फोडणीसुद्धा अगदी छान बसलेली आहे. आता टाकूया याच्यात टॅमॅटो.
अगदी तेलाचा रंग चेंज होस्तोवर आपण हा टॅमॅटो परतून घेऊया बरं का. जसं टॅमॅटो परतन तसा रंगही बदलतो. आणि इथं टाकतात आपण आता बेसिक मसाले. बेसिक मसाले म्हणजे घरातलेच काय वेगळे नाही याच्यात. जे वाटण टाकलंय ते सुद्धा आपण टाकून घेतलंय पहा. अगदी माहीम असं वाटून घेतलेलं आहे. आता याला थोडं पाणी घालून अगदी छान परतायचं बरं का तेल सुटेपर्यंत. आणि खरंच खूप छान रंग येतो. मस्तपैकी आपलं वाटण हे परतून निघतंय. चवीपुरतं मीठ टाका. तुम्ही जेवढं वाटण परतून घेसाल तेवढी आपली भाजी अगदी चवदार लागते. हे बघा अगदी तेल सुटलंय. अशा पद्धतीने मी परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही भाजी किती बनवायची त्या पद्धतीने आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे बरं का. भरपूर सारी कोथिंबीर सुद्धा मी टाकलेली आहे. हे बघा ग्रेव्ही बी खूप छान. आणि आता आपल्याला ही भाजी मी फक्त 3 माणसांपुरतीच करणार आहे. पण नक्कीच 4 माणसं खातील अशी एवढी भाजी होणार आहे. पाहू शकता तुम्ही. आणि ते छान अगदी आपल्या ह्या अंड्याचे अगदी पनीरसारखे मी तुकडे करून घेतलेत. पाहू शकता भरपूर जाडीचे झालेले आहेत. आता तुम्हाला पातळ वाटतील पण नंतर ते अजूनच फुगतात. तुम्ही पाहू शकता. संपूर्ण तुकडे मी काढून घेते पहा. खरंच मैत्रिणी असं जर भाजीला घरात नसलं की अशी पुटकुणी 4 अंडी घ्यायची आणि अशी मस्त तोंडाला चवीन अशी भाजी बनवायची की तुम्ही जर ही भाजी एकदा जर केली ना तर नक्कीच आठवड्यातून 2-3 वेळा तर नक्कीच करसान. एवढी छान भाजी होती. आणि खरंच ताटात शिल्लक राहणार नाही ही तुम्हाला मी 100% अगदी गॅरंटी देऊन सांगते. एवढी भारी भाजी होती. खूपच छान. अगदी तुमच्या हॉटेलपेक्षाही भारी होणार. आता हे संपूर्ण तुकडे मी त्याच्यात सोडून देते आणि आपल्याला 5 मिनटं ही भाजी फक्त उकळून घ्यायची बरं का. आणि ते बी गॅस बारीकच ठेवायचा, मोठा करायचा नाही. मंद गॅसवर अगदीच ह्या भाजीला अप्रतिम अशी चव लागते आणि भाजी बी खूप छान होते. आता ही भाजी 5 मिनटं उकळस तोपर्यंत ह्या भाजीचा रस्सा जी काय आपल्या रस्स्याला चव असते ती संपूर्ण त्याच्यात जाते बघा. आणि एकदम चवदार अशी ही भाजी लागते मैत्रिणींनो. पाहू शकता. हे बघा आपली भाजी तर अगदीच रेडी झालेली आहे. आणि किती सुंदर दिसते. अप्रतिम रंग बी खूप छान आलाय. मैत्रिणींनो आजची तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच मला सांगा. आणि नक्कीच एकदा करून पहा आणि तरच मला सांगा. चला मग बाय.